नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, संपूर्ण भारतामध्ये श्री गणेशाची 1021 अशी स्थानं आहेत. ती दुर्मिळ स्थानं कुठे आहेत आणि त्यांची माहिती काय आहे ह्या विषयीची मालिका आम्ही तुम्हाला ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत आहोत. आज आपण बघणार आहोत ती म्हणजे सातारा जिल्ह्यातील काही गणेश स्थानं. यामधील पहिलं गणेश स्थान आहे ते म्हणजे सेनापती मैदानासमोरचा श्री शकुनी गणपती, गुरुवार पेठ, सातारा. हा शुभ शकुनी गणपती आहे. याच्या दर्शनाने मनोवांछित पूर्ण होतात म्हणून हा शकुनी गणपती. मूळ मूर्ती काळ्या पाषाणाची आणि सुबक असावी, कारण शेंदुराचा बराच जाडसर थर मूर्तीवर चढलेला आहे. श्री मूर्ती 70 सेंटीमीटर उंच आणि 45 सेंटीमीटर रुंद आहे. पुढील गणेश आहेत पंचमुखी श्री गणेश, सदाशिवपेठ, सातारा. श्री गणेश मूर्ती विलोभनीय, पंचमुखी, संगमरवरी असून तिची उंची 1 मीटर आहे. या पंचमुखी श्री गणेश मूर्तीची स्थापना 23 जानेवारी 1977 ला अक्कलकोट क्षेत्रीचे सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या हस्ते झाली. गणरायांच्या 3 शुंडा डावीकडे वळलेल्या आणि 2 शुंडा उजवीकडे वळलेल्या आहेत. गारेचा गणपती, चिमणपुरा, सातारा. सातारा शहरातील चिमणपुरा वस्तीमध्ये गारेचा गणपती म्हणून आज जे देऊळ दिसतं त्यातील मूर्तीची स्थापना सुमारे 400 वर्षांपूर्वी झाली. तत्पूर्वी ही मूर्ती सोमवारात रखमाजी तेली यांच्या घरी होती. शाहू महाराज काही संकटात असताना या श्रींच्या दर्शनानं त्यांचं संकट निवारण झालं. आजही आर्ततेनं येऊन प्रार्थना आणि भक्ती करणाऱ्यांची मनोव्यथा हा श्री गणेश दूर करतो असा लोकांचा समज आहे. मूर्ती गारेची असल्यामुळे गारेचा गणपती म्हणूनच हे स्थान ओळखलं जातं. गाभाऱ्यातील चुनेगच्ची कमानीत गणेश मूर्ती विराजमान आहे. मूर्ती संपूर्ण पांढऱ्या एकसंध गारेची असून चतुर्भुज आहे. वरच्या उजव्या हातात कमळ, डाव्या हातात परशु आणि खालील उजवा हात वरदहस्त तर डाव्या हातात मोदक आहे. मूर्ती उजव्या सोंडेची असून दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी हातात चौऱ्या घेऊन उभ्या आहेत. मूर्ती रेखीव आणि सुंदर दिसते. मूर्ती पुढे एकसंध गारेचाच चौरंग आहे. ज्येष्ठ राज ढोल्या, सातारा. अजिंक्यतारा या साताऱ्याच्या किल्ल्याच्या डोंगरावर 2 महत्वपूर्ण गजाननांची स्थानं आहेत. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे त्याच्या उतारावर खिंडीतला गणपती तर वस्तीच्या गावाकडे अंगाला हा ज्येष्ठ राज स्थापित केलेला आहे. तो शिलाहार वंशातील राजा भोज यानं गावाच्या आणि किल्ल्याच्या रक्षणार्थ स्थापिलेला आहे. हा ज्येष्ठ राज 3.30 मीटर उंच आणि 1.95 मीटर रुंद आहे. ध्यान अत्यंत उग्र आहे. अशा प्रकारे असलेले हे गणेश यांची धारदार दृष्टी एका बाजूला पाहते. मूर्ती पाषाणाची एकसंध असून शेंदूर चर्चित आहे. सोंड उजवीकडे वळलेली असून गणपतीचे पोट फारच मोठे आहे. डोळ्यांच्या ठिकाणी 1930 साली मणी बसवण्यात आले आहेत. आक्रमक, आडदंड आणि लंबोदर असल्यानं ग्रामस्थांनी त्याचे ढोल्या हे नाम ठेवलेले आहे. या ज्येष्ठ राजाच्या भाळी वरच्या बाजूला पंचमुखी नाग आहे. हा 4 हाती गणपती असून डाव्या हातानं आशीर्वाद देतो. पोटावर सर्पमेखला आहे. किमान 20 ते 25 टनाची ही मूर्ती आहे. खिंडीतला गणपती, सातारा. या स्थानाविषयी एक दंतकथा सांगितली जाते. एक गुराखी आपली गाय दूध देत का नाही म्हणून तो तिच्या पाळतीवर होता. हीच गाय तिथल्याच एका दगडावर दुधाची धार सोडत असल्याचं त्यानं पाहिलं. त्यानं दगड पाहिला तर त्या दगडात गणपतीच्या मूर्तीचा आकार दिसला. लोकांनी त्याच ठिकाणी गणपतीची स्थापना केली. मुसलमानांकडून मूळ श्री गणपतीची मूर्ती फोडली जाऊ नये म्हणून पूर्वीच्या देवालयाच्या प्रवेशद्वारातच नवीन मूर्ती बसवण्यात आली असं सांगतात. आता याच मूर्तीची पूजा अर्चा होते. मूळ मूर्ती त्याच्या मागे आहे. श्री वरदविनायक, फुटके तळे, शनिवार पेठ, सातारा. साताऱ्याच्या शनिवार पेठेमध्ये जिवंत पाण्याचे झरे असलेल्या तळ्यामध्ये एक तळ आहे. तळ्याच्या डाव्या बाजूला कोपऱ्यातून तळ्यातील पाणी बाहेर पडून ते खेळतं राहावं म्हणून यासाठी पोकळी छिद्रवजा जागा आहे. त्यामुळे या तळ्याला फुटके तळे असं म्हणतात. सन 1954 पासून या तळ्यातच गणेश उत्सव साजरा करायची प्रथा सुरू झाली. भाद्रपद चतुर्थीला एका तराफ्यावर गणपती पूजण्यात आला.
दिनांक 14 फेब्रुवारी 1994 ला मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तळ्याच्या मध्यावर्ती षटकोनात हे मंदिर उभारण्यात आलंय. रस्त्यालगतच्या अंगानं गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी 6.5 फुटांचे प्रवेशद्वार आणि पाण्यात खांब टाकून मंदिर उभं केलं. कृष्णशिला या काळ्या अखंड पाषाणातून चतुर्भुज श्री वरदविनायक साकारला. डाव्या हातात लाडू असून त्याची सोंड त्यावर स्थिरावलेली आहे. उजवा हात वरदहस्त मुद्रा दर्शवतो. मेघडंबरी पाषाणाची असून त्यावर केयूर मुख आहे. वरदविनायकाचे ध्यान कमलचक्र अधिष्ठित आहे. मूषकही त्याच पाषाणात कोरलेला आहे. रिद्धी सिद्धी खास दाक्षिणात्य स्वरूपात उभ्या दिसतात. शाहूकालीन गणपती, अंगापूर, तालुका सातारा. साताराच्या शाहू महाराजांनी फत्तेपूर शिकरीच्या लढाईत मोठा विजय मिळवून फार मोठी लूट आणली. त्या लढाईत अंगपूरच्या देशमुखांनी आपल्या 30,000 सैन्यानिशी फार मोठा पराक्रम केला. त्यामुळे शाहू महाराज खुश झाले आणि त्यांनी लुटीपैकी काही रक्कम गणपतीचे देवालय बांधण्याकरता देऊ असं सांगून रक्कम दिली. मंदिर बांधण्याचा तो विचारच करीत होते तेव्हा स्वप्नात त्यांच्या खापर पणजोबांनी त्यांना एक बाजू दाखवून सांगितलं की ज्या ठिकाणी शेंदूर सापडेल त्या ठिकाणी कुदळ मार. त्याप्रमाणे एके ठिकाणी कुदळ मारताच खाली शेंदूर आढळला आणि खोताना सुमारे 10 सेंटीमीटर उंच आणि 8 सेंटीमीटर रुंद अशी स्वयंभू गणेश मूर्ती मिळाली. मूर्ती सापडताच त्या ठिकाणी एक भव्य मंदिर बांधण्यात आलं. अंगापूरचे हे मंदिर म्हणजे शिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. या गणेशाचा उत्सव भाद्रपद चतुर्थीच्या आधी महिनाभर होतो. मोरया दोरया म्हणजेच दिवसाचा आणि सूर्य मावळती नंतरच्या गणेशावर वेगवेगळ्या क्षेत्रातील जलाचा अभिषेक केला जातो. प्रथम कृष्णेवर स्नान, मग गजाननावर अभिषेक आणि नंतर दिवसांच्या मोरया दोरायास प्रारंभ. हा प्रारंभ तांदळवाडी या ठिकाणाहून तासगाव आणि परत अंगापूर अशा प्रदक्षिणेत होतो. रात्रीचा मोरया दोरया मावळती नंतर सुरू होतो. पहिलं स्नान कृष्णेवर आणि गजाननावर अभिषेक. अंगापूर येथून लिंबाची वाडी म्हणजेच कारजाई देवी, इथून बोरगाव म्हणजे बोरजाई देवी आणि परत अंगापूर अशी प्रदक्षिणा होते. श्री धुंडी विनायक, वाई, जिल्हा सातारा. श्री क्षेत्र वाई हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. कृष्णा तीरावरती भव्य घाट आणि सुंदर अशी मंदिरं भारतात विख्यात आहेत. याच कृष्णाकाठी ब्राह्मणशाही आळीत असलेले धुंडी विनायकाचे स्थान पुरातन कालापासून आपल्या जागृततेची प्रचिती देतात. वाई गावात मंगल कार्यासाठी याच गणपतीला पहिली अक्षता देतात. पहिला मान या गणपतीला दिला जातो. मंदिर रचना हेमाडपंथी आहे. हे मंदिर किमान 900 वर्ष तरी पुरातन असावं. घडीव चिरेबंदी दगड रचून मंदिर बांधलं आहे. खांब पाषाणाचे आहेत. मंदिरात एक अस्वस्थ पार आणि मठ आहे. मठाची वास्तू आबाजी नारायण साबणे यांनी बांधली आहे. मागच्या स्थानावर गाणपत्य ढवळीकर यांची संजीवन समाधी आहे. धुंडी विनायक 3 फूट उंच तर तितकाच रुंद आहे. डाव्या सोंडेची ही स्वयंभू मानली जाणारी मूर्ती सुंदर आहे. वरील उजवीकडील हातात गदा आणि डावीकडील हातात परशु आहे. खालील डाव्या हातात मोदक असून उजवा हात वरदहस्त आहे. धुंडी विनायक हे जागृत दैवत शिवछत्रपतींच्या काळी सुद्धा बहुत थोर म्हणून प्रसिद्ध होते. विनायकाची स्थापना श्री गणेश यंत्र सिद्ध करून झालेली आहे. त्यामुळे या स्थानावर जागृतीचे आणि शक्तीचे असे अनेक अनुभव येतात. ढोल्या गणपती, वाई, जिल्हा सातारा. पेशवाईतले सरदार तसेच नानासाहेब पेशव्यांचे सासरे श्रीमंत गणपती भिकाजी रास्ते गोखले हे त्रिचनापल्ली या ठिकाणी स्वारीसाठी गेले असता मोठ्या आकाराचा गणपती त्यांच्या पाहण्यात आला. असा ढोल्या वाईत स्थापन करावा असं मनात धरून गणेश भक्त रास्तेंनी एक भला मोठा पाषाण पाहून किती सुरेख दगड अशा शब्दात आश्चर्य व्यक्त करताच लागलीच त्याचे 2 भाग झाले. यातील मोठ्या पाषाणाचा महागणपती तर छोट्या आकाराच्या पाषाणाचा नंदी बनवण्यात आला. हा नंदी गणपती मंदिराच्या अंगाकडे 1761 साली बांधलेल्या विश्वेश्वराच्या समोर स्थापण्यात आला.
महागणपती देवालय प्रवाहाच्या जवळ असल्यानं पुराच्या पाण्याचा बसणारा फटका गृहीत धरून गाभाऱ्याच्या मागील बाजूला नावेच्या आकाराची एक भिंत पाण्याचा लोंढा दुभागून मुख्य प्रवाहात मिसळून जाते. नदीकाठच्या घाटावरती हे फारच मोठे देवालय आहे. श्रीमंत गणपती भिकाजी रास्ते यांनी स्वखर्चानं इसवी सन 1762 साली 1.5 लाख रुपये खर्चून बांधलं. हा देव नवसाला पावतो अशी ख्याती आहे. गणपतीची मूर्ती अखंड पाषाणाची अगदी रेखीव अशी आहे. 3 मीटर उंच आणि 2.40 मीटर रुंदी आहे. सोंड डावीकडे आहे तर मुख प्रसन्न आहे. मूर्तीची स्थापना शके 1691 वैशाख शुद्ध 13 या रोजी झाली. मूर्ती मागील अर्धचंद्राकृती प्रभावळ 3.60 मीटर उंचीची आहे. मूर्तीच्या विशाल आकारामुळे लोक तिला ढोल्या गणपती असं म्हणतात. ढोल्या गणपती मोरखिंड, तालुका पाटण. कोयना धरणाकडील बाजूला मोरखिंड या ठिकाणी मोठा विशाल असा गणपती आहे. हा गणपती सातारा आणि वाईसारखा महागणपती आहे. खडक हिऱ्यांचा गणपती, नाईक निंबाळकर घराण्याचा गणपती, फलटण. निंबाळकर राजघराण्याचे 750 वर्षांपूर्वीचे हे खासगी गणेश मंदिर. राजस्थानातील निंबराज पवार या राजपूत पुरुषानं दक्षिणेत फलटण या ठिकाणी स्वतःची गादी स्थापन केली. या निंबराज पवारांनी फलटण ताब्यात घेतल्यावर या गणेशाची स्थापना केली असावी. ही मूर्ती 13व्या शतकातील आहे. 68 सेंटीमीटर उंच, सिद्धी बुद्धी ही चांगल्या 45 सेंटीमीटर उंच आहेत. एकूण एक संध पाषाण 1 मीटर उंच असून पाषाणाची जाडी 22 सेंटीमीटर आहे. मलठणचा गणपती, फलटण. फलटण मधून बाणगंगा वाहते. या नदीमुळे फलटण आणि मलठण असे 2 भाग झालेले आहेत. 5 बत्ती चौकाजवळ एका डाव्या सोंडेच्या देखण्या श्री गणेशाचं मंदिर असून त्याला श्री सिद्धिविनायक असं संबोधतात. संपूर्ण मंदिर दगडी बांधणीचं असून एकूण 4.5 मीटर उंच आहे. 68 सेंटीमीटरची ही श्रीमूर्ती चतुर्भुज आहे. वड्याचा गणपती, कृष्णाकाठ, कराड. करहाटक म्हणजे कराड हे तीर्थक्षेत्र कृष्णा कोयनेच्या प्रीती संगमामुळे प्रसिद्ध आहे. वड्याचा गणपती म्हणलं की परमपूज्य श्री निरंजन स्वामी देव महाराज यांचं स्मरण करणं आवश्यक आहे. कराड क्षेत्रावरती एकदा समर्थ रामदास स्वामी आले असता बाल निरंजनाला दांडवत घातला आणि म्हणाले, तू साक्षात गणपती आहेस. निरंजन स्वामी गृहस्थाश्रमी बनले तरी विरक्त राहून अयाचित वृत्तीनं त्यांनी गणेश उपासना चालू केली. त्यावेळी ते कोरान्न आणि उंबराच्या दांड्या शिजवून खात. मिळेल त्या पिठाचं पातगे करून निखाऱ्यावर भाजून खात. त्यानेच पुढे वड्याची प्रथा पडली. माघी चतुर्थीला उत्सव असतो. या दिवशी प्रसाद रूपी मिळणारा वडा वर्षानुवर्ष टिकतो. लोक ते पैशाच्या पेटीत किंवा धान्यात ठेवतात. त्यामुळे त्यांना काही कमी पडत नाही असा समज आहे. निरंजन स्वामी ज्या शिळेवर ध्यानात बसले ती शिळा नदीत आहे. जवळच गोवळ वेशीचा गणपती आहे. कराड गावाच्या सर्व दिशांना गणपती मंदिरे आहेत. पंताचा कोटा गणपती, सोमवार पेठ, कराड. पंताचा कोट जिथे आहे त्या कोटाच्या बाहेरच्या अंगाला उकिरड्यावर ही श्रींची मूर्ती सापडली म्हणून याला पंतांचा कोटाचा गणपती असं म्हणतात. कृष्णेच्या घाटापासून जवळच सोमवार पेठेत हा पंतांचा कोट आहे. जवळच एका जुन्या वटवृक्षाच्या खाली हे पुरातन मंदिर आहे. अर्थात हे पेशवाई नंतरचे असावे असं मानतात. शेंदूर चर्चित उजव्या सोंडेची ही गणेश मूर्ती आहे. कृष्णामाई गणेश, कराड. कृष्णेच्या काठी जे घाट आहेत त्यावर अनेक मंदिरं आहेत. गरुड तीर्थ, हारक तीर्थ, भैरव तीर्थ, गणेश तीर्थ, नाग तीर्थ, कमलेश्वर तीर्थ, मार्कंडेय तीर्थ, नृसिंह तीर्थ अशी अष्टतीर्थ या ठिकाणी आहेत. कृष्णामाईचे कृष्णाकाठी मंदिर आहे. या मंदिरात अफजल खानानं उत्सव सुरू केला. याच कृष्णामाईच्या देवळातील गणपतीची स्थापना 1659 या रोजीची आहे. गणेश आणि विनायक, रहिमतपूर, सातारा. स्त्री रूपधारी गणेशाची मूर्ती 4 हातांची आहे. त्यामध्ये पाश, अंकुश, कणीस, मोदक दिसून येतात. मूर्ती अत्यंत सुंदर अशी आहे. गणेशवाडीचा गणपती, गणेशवाडी, वडूज, तालुका खटाव. वडूज वरून वाहत येणाऱ्या येराळा नदीला नेहमीच पूर येतो. या महापुरातूनच सध्याची गणेश मूर्ती वाहत आली. शेंदुरानं माखलेला असा एक दगड येरळा नदीमध्ये वाहत असल्याचं ग्रामस्थांना समजलं.
गावात त्यांनी ही मूर्ती आणायचा प्रयत्न केला, पण मूर्ती काही जागची हालेना. मूर्ती हलवण्यासाठी 12 बैलांचा उपयोग केला, तरी ती मूर्ती काही जागची हालेना. एक गणेश भक्त ब्राह्मणानं येरळा नदीमध्ये स्नान केलं, पितांबर नेसला आणि त्यांनी ती मूर्ती सहजगत्या हलवली. यानंतर तो ती मूर्ती घरी घेऊन गेला. नंतर 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला. गांधीजींची हत्या झाली, जाळपोळ दंगल सुरू झाली, ब्राह्मणांच्या घरावर हल्ले सुरू झाले. ब्राह्मणानं गणेश मूर्तीला गाईचं शेण आणि शेंदूर लावून ती मूर्ती लपवून ठेवली. इसवी सन 1972 मध्ये एका गणेश भक्ताला गणरायांनी दृष्टांत दिला, शेण शेंदुराच्या लेपातून मला मुक्त कर. त्यावर मूर्तीवरील शेण शेंदूर लेप खुरप्यानं उतरवण्यात आला. हे मांजण 2 पाट्या भरून होतं. पाषाणाची मूर्ती साधारणपणे 30 किलो वजनाची आहे. डाव्या सोंडेच्या या गणपतीनं डाव्या हातातील मोदकाला सोंडेनं स्पर्श केला आहे. मूर्तीची रुंदी 45 सेंटीमीटर आणि उंची 52 सेंटीमीटर आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील गणेश स्थानांची माहिती घेतली. तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटते हे खाली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांनी आमचा हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.